आमच्या या वॉचमॅनच्या कामात सर्वात मोठा लॉस माझा काय आहे माहिती आहे का? कोणीही येतं आणि मावशी म्हणून जातं. अगदी मग ते आपल्या वयाचा असो, आपल्यापेक्षा मोठा असो किंवा आपल्या आईवडिलांच्या वयाचा असो. तुम्हाला माहीत आहे 19 वर्षाची होते तेव्हापासून मावशी हा शब्द ना माझ्या कानात असा रुतून बसला आहे. का तर वॉचमॅनचं काम करते किंवा गवंड्याच्या हाताखाली काम करते म्हणून. पण मावशीच का ना? बरं असो, ज्याची त्याची मर्जी आहे का नाही. अगदी ना जे वाईट कधी वाटतं माहिती आहे का? आपल्या वयाच्या लेडीजसुद्धा आपल्याला मावशी म्हणतात ना, आपल्यापेक्षा मोठ्या, तेव्हा वाईट वाटतं जास्ती करून. बरं असो आणि त्यात आणि मग ते तुम्हाला माहिती आहे, ह्या कामात राहिल्यामुळं ना म्हणजे असं कुणी जास्ती बोलत नाही शक्यतो. ह्या आता इथले शेजार चांगला आहे तामजाईनगरला सुद्धा म्हणजे रुपाताईच्या शेजारी गेल्यापासून ना म्हणजे तिथलं शेजार मला रुपाताईंमुळं फक्त ते सगळ्यांसोबत ओळख झाली. मी सगळ्यांसोबत बोलायला लागले. नाही तर पूर्वी ना मी स्वतःच अशी कुणाशी बोलायची. मला एकटीच राहायचे मी. असं वाटायचं की ती मोठी लोकं, आपण छोटे लोकं. पण कोरोना आला आणि सांगून गेला की कुणी मोठं किंवा कुणी छोटं नसतं. सर्वांना एक दिवस तिथंच जायचं आहे. आणि जे आपल्याकडं नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यात खुश राहावा. कारण वेळ कुणाची नाही, कधीही कुणालाही म्हणजे बोलावणं येऊ शकतं. तेव्हापासून मी म्हणजे अशी जरा बाहेर पडायला लागले, करायला लागले आणि तेव्हापासून मी रील्स बनवायला लागले. 3 वर्ष झाले मी व्हिडिओ बनवते. व्हिडिओ बनवायला लागल्यापासून ना एक वेगळाच आनंद मिळाला. नाही तर पूर्वी मी ना अशी पूर्णपणे एकटी असायचे. कुणाशी बोलायचे नाही, कुठं जायचे यायचे नाही. त्याच्यामुळं ना मला हा व्हिडिओ बनवायला लागल्यापासून एक वेगळाच आनंद मिळाला. त्यामुळं कोण काय बोलतं, कोण काय नाही का नाही काही फरक पडत नाही. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.